नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाशला आता रागिनी त्या ॲग्रीमेंट पेपरवर सह्या करायला सांगत असते. ती म्हणते की आकाश हे घे, सह्या करून घे. त्याच वेळेला मग आता इथे रागिनी म्हणते की आकाश कर कर तू या पेपरवर सह्या कर, म्हणजे मग तुझं त्या पारितोषच्या ऑफिसमध्ये जाणं हे कायमचं बंद होईल आणि त्यानंतर मग मला हवं ते मला साध्य करता येईल. त्या पारितोषच्या ऑफिसमध्ये तुला काही जाता येणार नाही आणि भूमीला भेटता येणार नाही, म्हणजे आणखीनच तुमच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होणार. तेवढ्यातच आता आकाश सही करायला जाणार आणि समोरून एक हात येतो आणि आकाशचा हात धरतो. त्याच वेळेला आता इथे समोर चक्क पारितोष आलेला असतो आणि पारितोष हा आकाशचा हात धरतो आणि त्याच वेळेला इथे आता आकाश हा त्याला समोर बघतो. त्याला सगळे घडलेले क्षण आठवत असतात आणि जेव्हा भूमी ही जरा अस्वस्थ असते, भूमीच्या डोळ्यामध्ये काहीतरी कचरा जातो. त्याच वेळेला पारितोष डोळ्यांमध्ये फुंकर घालायला जातो. त्याच वेळेला आता इथे समोरच पारितोषवर आकाश ओरडतो आणि त्याला जोरात ओरडून बोलतो. आता हे सगळं तेवढ्यापुरतं आकाशला आठवतं. नंतर मग आता रागिनी त्यांच्याकडे बघतच राहते. तिला त्यांना बघून खूप राग येत असतो. आता भूमीला हे सगळं पाहिल्यानंतर खूप बरं वाटतं. आता आकाश हा म्हणतो की काय झालंय, आणि पारितोष त्याचा हात धरतो आणि सही करू नकोस असं म्हणतो. तेवढ्यात फ्लॅशबॅकमध्ये भूमीला सगळं काही आठवतं. भूमी ऑफिसमध्ये पारितोषची वाट बघत बसलेली असते. त्याच वेळेला आता समोरून भूमी येते आणि म्हणते की सर, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे आकाश सरांबद्दल. तेव्हा मग आता पारितोष म्हणालेलं असतो की नाही मिसेस भूमी, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे आणि या बाबतीत तर नाहीच नाही बोलायचं आहे. प्लीज हा विषय नको आहे, हा क्लोज झाला आहे माझ्यासाठी. तेव्हा मग ती म्हणते की हे बघा पारितोष सर, तुम्ही आकाशबद्दल चुकीचा गैरसमज करून घेताय. खरंच त्याच्याबद्दल तुम्ही खूप चुकीचं म्हणताय, म्हणजे मला असं म्हणायचं नाही आहे की तुम्ही चुकीचे आहात. तेव्हा मग तो म्हणतो की मग तुम्हाला काय म्हणायचं आहे? आकाश जर चुकीचा नसेल तर याचा अर्थ त्याने माझ्यावर जे काही आरोप लावलेत ते खरे आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तेव्हा मग भूमी म्हणते की नाही पारितोष सर, मी अगदी तुम्हाला तसंच म्हणत नाही आहे, परंतु आकाश हे जे काही वागलं आहे त्याचं वागण्याचं मी समर्थन करत नाही आहे. तो चुकलाच आहे हे माहिती आहे मला, परंतु तरीही मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही जे काही बोलताय ना, त्याच्याबद्दल जे काही तुम्ही समज करून घेतले ते अत्यंत चुकीचे आहेत. तेव्हा मग आता तो म्हणतो की हे बघा मिसेस भूमी, मला आकाश जे काही वागला ते अजिबात पटलेलं नाही आहे. तो जे काही माझ्यावर बोलला, माझ्यावर बोट दाखवलं, माझ्यावर त्यांनी शंका घेतली, ते मला अजिबातच पटलेलं नाही. म्हणूनच मी आता त्या गोष्टींवर काहीही बोलू इच्छित नाही असं सरळ तो बोलतो. तेव्हा मग तो म्हणतो की एक तरी मला कारण द्या की आकाश असा का वागला असेल, कारण मी तर तुमची अगदी जेन्युइनली काळजी घेत होतो. तुम्हाला मी सगळ्यांनाच इनफॅक्ट सांगितलं होतं की मी अशी तुमची ओव्हर काळजी घेण्याचं कारण काय आहे किंवा मी काय म्हणतोय. एक तरी कारण असेल, एक तरी जस्टिफिकेशन असेल का की आकाश माझ्याशी असं का वागला किंवा तुमच्या बाबतीत असं त्याने का केलं, का असं केलं त्याने, असं एक तरी कारण. तेव्हा भूमी म्हणते की आहे आहे सर, कारण आहे. तेव्हा पारितोष बाहेर जाता जाता थांबतो आणि तिच्याकडे बघू लागतो. भूमी म्हणते की हो पारितोष सर, मी ते कारण तुम्हाला सांगते. आता तो बघतच राहतो. भूमी म्हणते की हो पारितोष सर, आकाश तुमच्याबद्दल असं पॉझिटिव्हनेसने वागला माझ्याबद्दल, कारण आकाश हा माझा नवरा आहे. हे ऐकल्यावर आता इथे पारितोषला जबरदस्त मोठा धक्का बसतो. आता भूमी ही आकाशबद्दल सगळ्या गोष्टी पारितोषला सांगू लागते. ती एका व्हाईट बोर्डवर एक अगदी मार्कर घेऊन ते सगळं लिहून त्याला अगदी एक्सप्लेन करून सांगत असते. ती म्हणते की ही सगळी गोष्ट सुरू झाली ती आकाशच्या अपघातामधून, म्हणजेच आकाश माझा नवरा आहे. मी तुम्हाला सगळी घडलेली गोष्ट सांगते. आकाशचा फार मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये आकाशचे आईबाबा गेले. ती जी त्यांची कार होती ती पूर्णपणे जळून राख झालेली होती आणि त्याच अपघातामध्ये आकाश हा त्याचे आईवडिलांना गमावला. त्याचप्रमाणे आईवडिलांना गमावल्यानंतर आकाशचा अपघात झाला. त्याच्या मेंदूवर जबरदस्त मोठा मार लागला. त्यानंतर त्या मारानंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. त्याचं आयुष्य एखाद्या लहान मुलाप्रमाणे झालं, कारण त्याला मानसिक त्रास झाला. तो एक मानसिक रुग्ण झाला. नंतर मग आकाशची सगळी अवस्था, तो जसं टुटूबरोबर खेळायचा, सगळ्या गोष्टी, आणि आकाश जसं लहान मुलासारखं वागायचा, ते सगळं काही आता भूमी ही पारितोषला एक्सप्लेन करायला लागते. आणि एकदा भूमी हे आकाशचा पाठलाग करत त्याला वाचवते, हे देखील भूमी सगळं त्याला सांगते. तेव्हा मग हे ऐकून पारितोष हादरतो. तो म्हणतो की काय मिसेस भूमी, आकाशचा अपघात आणि त्याने आईवडिलांना गमावलंय? तेव्हा ती म्हणते की हो, आकाश एखाद्या 6 वर्षाच्या मुलाप्रमाणे आयुष्य जगू लागला. एवढा मोठा झालेला आकाश हा एखाद्या 6 वर्षांच्या लहान मुलाप्रमाणे बुद्धीने वागू लागला. त्याला ती कशाप्रकारे सगळं शिकवायची, सगळा अभ्यास घ्यायची आणि कशाप्रकारे त्याचा व्यायाम, शाळेतले सगळे अभ्यास वगैरे सगळं कसं भूमी त्याचं घ्यायची,
ते सगळं आता ती पारितोषला सांगायला लागते आणि ते पाहून तर एकावर एक धक्का हा पारितोषला बसतच असतो. नंतर तो म्हणतो की मिसेस भूमी, मला तुम्ही सांगा की हे सगळं कसं घडलं. तेव्हा मग ती म्हणते की नाही सर, हे घडलं योगायोगाने नाही किंवा नशीब म्हणून नाही, तर हे घडणं म्हणजे हा अपघात नाही तर केवळ हा घातपात होता. तर ती अपघाताच्या गोष्टीवर अपघाताच्या लिहिल्यावर फुली मारते आणि तिथे बाजूलाच घातपात लिहिते आणि म्हणते की हे बघा, हा होता घातपात आणि तो दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर आकाशच्या रागिणी आत्याने घडवून आणला. आकाशच्या आईबाबांना मारण्याचा प्लॅन हा रागिणी आत्याचा होता, परंतु आकाश त्याच्यामधून कसाबसा वाचला. तेव्हा मग हे ऐकल्यावर पारितोष उठून उभा राहतो आणि म्हणतो की काय, हे काय बोलताय तुम्ही मिसेस भूमी, आकाशची आत्या, आकाशची सख्खी आत्या. तेव्हा मग हे ऐकल्यावर भूमी म्हणते की हो, आकाशची सख्खी आत्या म्हणजेच आकाशच्या वडिलांची बहीण, सख्खी बहीण, लहान बहीण, तिने हे सगळं घडवून आणलेलं आहे आणि हा अपघात तिने केवळ फक्त प्रॉपर्टीसाठी घडवून आणला. आणि आकाशची मानसिक अवस्था ठीक नव्हती हे तर तिला अगदी बरंच झालं, कारण आकाशला अशाच प्रकारे लहान ठेवण्याचा प्रयत्न तिचा होता, कारण तिला सगळं काही स्वतःच्या हातात हवं होतं. म्हणूनच तिने हे सगळं घडवून आणलं. म्हणूनच मग तिने आकाशबरोबर चुकीचं वागायला सुरुवात केलं. अपघातानंतर आकाश हा रागिनी पटवर्धन त्याला चुकीच्या गोळ्या द्यायची, म्हणजे त्याची अवस्था तशीच ठेवण्याचा तिने प्रयत्न केला. तेव्हा मग आता ती पारितोष विचारतो की चुकीच्या गोळ्या म्हणजे मला जरा सांगाल. तेव्हा भूमी म्हणते की हो, मी सांगते. ती रागिनी आत्या मुद्दामच त्याला मधातून वगैरे अशा खोट्या खोट्या गोळ्या द्यायची. तिने काय केलं होतं, आकाशला तसंच ठेवण्यासाठी, गुंगीत ठेवण्यासाठी एका जताचा ओळखीचा डॉक्टर होता, त्याच्याशी तिने संपर्क साधला आणि त्यानंतर मग तिने स्वतःहून त्या गोळ्या देण्यास सुरुवात केली आणि मुद्दाम आकाशची सिच्युएशन तशीच राहावी, तो कधी बराच होऊ नये त्यासाठी ती मुद्दाम त्याला खोट्या खोट्या गोळ्या द्यायची. आणि नंतर मला हे सगळं काही समजायला लागलं. आकाशला गुंगीत ठेवण्यासाठी त्या बाईचे सगळे प्रयत्न सुरू होते. तेव्हा मग आता पारितोष विचारतो की बरं मला सांगा की आकाशची ही अशी अवस्था तुमच्या लग्नाच्या अगोदरपासून होती, बरोबर? मग तुम्ही आकाशबरोबर लग्न करायला कसं काय तयार झालात? त्याच वेळेला मग आता भूमी सांगायला लागते की हो, माझी जी आई आहे ती सावत्र आहे. आणि मग रागिणीचं सगळं काही कटकारस्थान ती सांगायला लागते. ती म्हणते की मी आकाशसाठी तुमच्या भूमीचा हात मागत आहे. आणि त्या बाईने अगदी चालाकीने माझ्या आईच्या हाताला धरून अशीच अट ठेवली होती की जर माझ्या 2 बहिणींची लग्न त्या घरात व्हायची असतील तर आकाशला माझ्याशी, म्हणजेच मला आकाशशी लग्न करावं लागेल, ही अट माझ्याबरोबर ठेवली गेली होती. आणि अशा मुलाबरोबर लग्न करण्यासाठी माझ्या आईने मला भाग पाडलं होतं. आई म्हणाली होती की जर तू भूमी हे लग्न केलं नाहीस तर मात्र माझ्या 2 मुलींचं काय होईल, माझ्या 2 मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होतील, त्या इतक्या चांगल्या घराण्यात जाणार तर त्यांचं लग्न होणार नाही. आणि भूमी म्हणते की आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुली कुठल्या तरी चांगल्या श्रीमंत घरामध्ये कशाप्रकारे स्वतः दबून राहाव्या आणि त्यांच्या नमीत राहाव्या, त्यांच्या सगळ्या दमाखाली राहाव्या, यासाठी केलेलं हे सगळं कटकारस्थान होतं रागिनी आत्याचं. आणि त्या कटकारस्थानाला माझी आई बळी पडली आणि तिनेच हे सगळं घडवून आणलं. आणि माझ्या दोन्ही बहिणींचं लग्न हे महाजनांच्याच घरी झालं, म्हणजेच त्यांच्या रागिनी पटवर्धनच्या मुलांशीच झालं आणि त्यांचं सगळं व्यवस्थित आहे. परंतु आकाशच्या बाबतीत असं सगळं होतं. आणि हो, त्यासाठी मी आकाशशी लग्न केलं बहिणींसाठी. परंतु त्यानंतर जेव्हा आमचं लग्न झालं, आम्ही दोघंही अत्यंत सुखाचा संसार करत होतो, दोघंही एकमेकांबरोबर अत्यंत खुश होतो. तेव्हा मग भूमीला त्यांचे सगळे क्षण आठवतात. आकाश एक दिवस भूमीला पूजेच्या वेळेला चॉकलेट घेऊन आलेला असतो आणि भूमी म्हणत असते की आकाश, इतक्या सगळे चॉकलेट एकत्र नको खात जाऊ. परंतु आकाश म्हणालेला असतो की सायकल राणी, हे मी तुझ्यासाठी आणलं चॉकलेट, असं म्हणून आता भूमीला त्यांचे सगळे जुने दिवस आठवतात. भूमी ही पारितोषला सांगत असताना तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद अगदी ओसंडून वाहत असतो. ती म्हणते की आकाश खरंच खूप चांगला होता आणि लग्नानंतर मलाही आकाशच्या त्या निरागस आणि निखळ प्रेम दिसायला लागलं. आणि हो, आकाशचंही माझ्यावर तितकंच प्रेम होतं. त्याची ती निरागस मैत्री, त्याचं ते प्रेम पाहून मला खरंच खूप छान वाटलं होतं. आकाशचा सहवास अगदी खूप छान होता. आम्ही दोघंही एकमेकांबरोबर अगदी सुखात होतो. या सगळ्या गोष्टी आमच्याबरोबर घडत होत्या. त्याचं ते प्रेम, निरागस मैत्री पाहून मलाही खूप आनंद झाला होता, कारण या सगळ्यामध्ये मला कळत होतं की जर मी आकाशच्या बरोबर आहे तर मी त्याला वाचवू शकते. आणि हळूहळू त्या रागिनी पटवर्धनचे सगळे हेतू मला कळायला लागलेले होते. म्हणूनच प्रत्येक वेळेला आकाशला मी तिच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न करत होते. प्रत्येक क्षणाला मी हे सगळं करत होते आणि आकाश सायकल राणी करून माझ्या मागे मागे फिरायचा. तेव्हा मग आता इथे रागिनी कशाप्रकारे सुरुवातीला एक्सपोज होण्याचा प्रयत्न करत होती, परंतु भूमी ही तिला म्हणालेली असते की या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर मी काही सह्या करणार नाही, हे प्रॉपर्टी तुमची नाही तर माझ्या आकाशची आहे. परंतु ती बाई म्हणाली
की आत्ता नाही करणार तर मेल्यानंतर करशील, पण जर मेल्यानंतरही तू या प्रॉपर्टीवर सह्या करशील अशी अवस्था मी तुझी करून ठेवेन, असं सगळं रागिनी पटवर्धन मला म्हणाली होती. आणि मी तिला धमकी दिली होती की मी तुझं हे जे सगळं काही खरं रूप आहे ते नक्कीच आकाशसमोर एक्सपोज करेन आणि तुमचा खरा चेहरा त्याच्यासमोर आणेन. तेव्हा मग रागिनी म्हणालेली असते की हो, तुला आणायचा आहे खरा चेहरा आकाशचा, खरंच आण, बघ काय होतं ते. बघ माझं चॅलेंज आहे तुला, तू आकाशसमोर माझा खरा चेहरा आणल्यानंतर तो तुझ्यावर विश्वास ठेवतो का तेच बघ. असं म्हटल्यानंतर रागिनीला ती म्हणालेली होती की नाही, काही झालं तरीही मी तुमचं हे खरं रूप त्याच्यासमोर आणणार म्हणजे आणणार. नंतर आता रागिनी ही आकाशला सगळं काही खरं सांगायला येते आणि त्याची मानसिक अवस्था आणखीनच बिघडते, तो चक्कर येऊन पडतो. आणि भूमी ही तिला विचारते की तुम्ही काय केलं ते आत्या. तेव्हा रागिणी म्हणते की का गं, अगं तुझं काम तर मी सोपं केलं, तुलाच आकाशला सगळं काही सत्य सांगायचं होतं ना, तर मग हे सगळं सत्य मी सांगून टाकलं आहे ना आकाशला. असं म्हणून आता रागिनी ही सगळं सत्य त्याला सांगते, परंतु त्याचा उलटाच परिणाम आकाशवर झालेला असतो. आणि भूमी म्हणते की या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी, म्हणजेच माझ्या आकाशला या सगळ्यातून वाचवण्यासाठी मी त्या पेपर्सवर सह्या केल्या आणि आकाश आणि मी महाजनांच्या घराच्या बाहेर पडलो. आता तिथपर्यंतचा सगळा जो प्रवास असतो तो ती आकाशच्या बाबतीत पारितोषला सांगते. आणि तरीही त्या बाईचं पोट भरलं नाही. त्या बाईने आमचा सुखाचा असा संसार सुरू असताना बोट ब्लास्ट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. एका बोटमध्ये आम्हाला बांधलेलं होतं आणि त्या बोटला ती ब्लास्ट करणार होती. मी आकाशला सगळं सत्य सांगू शकले नाही. ते सांगायला जाणार तेवढ्यातच त्या रागिनी पटवर्धनने आमच्या बाबतीत खूप मोठा क्रूर निर्णय घेतला. सगळं काही व्यवस्थित चालत असताना आकाशाने माझा अपघात झाला. परंतु या सगळ्या अपघातात एक गोष्ट चांगली झाली, ते म्हणजे आकाशची मेमरी पुन्हा परत आली, तो बरा झाला. परंतु माझी मेमरी गेली होती. आणि या सगळ्या प्रयत्नानंतर देखील योगेश्वरीच्या कृपेने आमच्या दोघांचं पुन्हा लग्न झालं होतं. आकाश आणि माझं पुन्हा लग्न झालं आणि आमची लग्नगाठ बांधली गेली आणि आम्ही पुन्हा एकत्र आलो. माझी ही मेमरी परत आली आणि आकाश आणि माझं लग्न झालं होतं. परंतु या सगळ्यामध्ये आम्ही दोघं पुन्हा खुश झालो, कारण काही करून आमचं पुन्हा लग्न झालं आणि आम्ही खुश होतो. तर हे सगळे क्षण आता भूमीला आठवत असतात की भानुशालीसोबत लग्न मोडून भूमी कशाप्रकारे आता आकाशशी पुन्हा लग्न करते आणि या सगळ्या गोष्टी तिला आठवू लागतात. नंतर मग भूमी म्हणते की तरीही ती बाई शांत नव्हती. आता पारितोष म्हणतो की म्हणजे काय केलं त्या बाईने पुन्हा. तेव्हा मग आता भूमीचं ते बोलणं ऐकून पारितोष पूर्ण त्या तिच्या गोष्टीमध्ये अगदी गुंतून गेलेला असतो. तर ती पुढे म्हणते की हो पारितोष सर, मी सांगते, त्या बाईने पुन्हा एकदा आमचं लग्न झाल्यानंतर आम्हाला हनीमूनसाठी बाहेर पाठवलेलं होतं आणि तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या आता पूर्ण करा असं म्हणून सांगितलेलं होतं. आम्ही जेव्हा फिरायला बाहेर गेलो तेव्हा त्या बाईने त्या झोपडीला देखील आग लावली होती आणि आग लावून पुन्हा एकदा आमचा जीव घेण्याचा प्रयत्न त्या बाईने केला होता. असं म्हणून आता इथे ती म्हणते की आम्ही त्यातूनही कसेबसे वाचलो, परंतु जेव्हा माझ्या पोटातल्या बाळाचं तिला कळलं तेव्हा त्या बाईने माझ्या पोटातल्या बाळाचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला. मला भातामध्ये विष घालवून दिलं. हे सगळं भूमी आता पुन्हा त्याला सांगू लागते. ते ऐकून त्याच्या काळजाचा ठोका चुकतो. मग पारितोष म्हणतो की मग आकाशने हे सगळं काय केलं, ऐकलं नाही का. तेव्हा भूमी म्हणते की मी आकाशला त्यावेळेला सांगितलं, तेव्हा मात्र हद्द झाली होती. मी खरं सांगणारच होते त्याला आणि सांगितलं की आकाश ही बाई आपल्या पोटातल्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तरीही आकाश माझं ऐकलं नाही. तेव्हा मग आता तो म्हणतो की काय, आकाशने ऐकून घेतलं नाही. तेव्हा ती म्हणते की हो, आकाशला मी सांगत होते. तो म्हणाला ठीक आहे भूमी, मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय, परंतु तू मला या सगळ्याचे पुरावे दाखव. आता आकाशने मला या सगळ्याचे पुरावे मागितलेत. ती बाई कशी खोटारडी आहे, कसं काय आमच्याबरोबर वागते, या सगळ्याचे त्याला पुरावे आहेत सर, आणि ते पुरावे मी गोळा करण्याचा प्रयत्न करते. परंतु प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी कारण काढून काही ना काहीतरी मोठ्या गोष्टी पुढे आणतच ती रागिनी पटवर्धन सगळा डाव उधळून लावते आणि ती पुन्हा मला खोटं पाडते आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी घडत गेल्यात. तेव्हा मग आता पारितोषला हे ऐकून खूप धक्का बसतो. ते म्हणते की सर, खरंच माझ्या बाबतीत खूप चुकीचं घडत गेलं आहे. आकाशने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. वेळोवेळी मी आकाशला सांगत आले, परंतु त्याने माझ्या या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. त्याची आई त्याच्याशी प्रत्येक वेळेला गोडीने वागते, गुलाबीने वागते आणि असं छान छान दाखवते की त्याला तिची खूप काळजी आहे आणि या सगळ्या गोष्टी ती अगदी मनापासून करते असं दाखवते, परंतु माझ्याकडे वेगळं वागते ती. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एका दिवस माझा स्वतःवरचा तोल सुटला. ती बाई प्रत्येक वेळेला स्वतःच्याच मनासारखं करत गेली आणि म्हणूनच माझा मात्र एक दिवस संयम सुटला. मी तिच्यावर आरोप केले. आकाशला ते सहन झाले नाहीत आणि आकाशने पुन्हा माझ्याकडे पुरावे मागितले.
म्हणूनच मी सरळ ठणकावून सांगितलं की जोपर्यंत मी या बाईबद्दल पुरावे सादर करत नाही, ही बाई खोटी आहे जोपर्यंत मी सगळ्यांसमोर आणत नाही, तोपर्यंत मी या घरामध्ये पुन्हा पाऊल ठेवणार नाही. असं सांगून सर मी ते घर अक्षरशः सोडून टाकलं. आणि ते घर सोडल्यानंतर देखील रागिनी पटवर्धन शांत बसली नाही. पुन्हा रागिनी पटवर्धनने स्वतःचे डावपेच खेळणं सुरूच ठेवलं. सर या सगळ्या गोष्टी करूनही ती ऐकून घ्यायलाच तयार नाही. आणि तुम्हाला आठवतंय त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की प्रशांतने मला गाडी पाठवली, मग प्रशांतचा तुम्हाला कॉल आला. त्यावेळेला त्या बाईने डाव खेळला होता. तिने मला आणि माझ्या पोटातल्या बाळाला मारण्याचा फुलप्रूफ प्लॅन केला होता. तिच्या माणसांनी मला एके ठिकाणी किडनॅप करून जंगलात बांधून ठेवलं होतं आणि मला कशाप्रकारे प्राणी खातील किंवा मला भक्ष्य बनवतील हा तिचा पूर्ण प्रयत्न होता. परंतु त्याच वेळेला मला आकाशने वाचवलं होतं सर. हे ऐकून तर आता मोठी हाईटच झालेली असते. तेव्हा पारितोष म्हणतो की काय इतकं सगळं नीच खेळ ती बाई खेळतीये? तेव्हा मग भूमी म्हणते की हो, त्याच वेळेला खूप मोठे प्रसंग घडले. आकाशने मला वाचवलं. आम्ही दोघं तिथे आगीत पण सापडलो, परंतु पुन्हा एकदा देवकृपेने आम्ही वाचलो. आणि सर इतकं सगळं आतापर्यंत घडत आलेलं आहे आणि आताही आम्ही एवढ्या सगळ्या मोठ्या संकटातून वाचलो का तर इतकं सगळं घडलं आहे. आणि मी तुमच्यापासून खोटं सांगितलं, तुम्हाला लपवलं का तर या सगळ्या गोष्टी पुन्हा सगळ्या सांगाव्या लागतील. आकाश आणि मी नवरा बायको आहेत हे सत्य लपवलं ही तुमची चूकच आहे. परंतु जर आम्ही सांगितलं असतं तर या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत बसाव्या लागल्या असत्या. अजूनही तुम्हाला सर असं वाटतंय का की माझा आकाश चुकीचा आहे, तो चुकीचा वागतोय असं तुम्हाला वाटतंय का? इतकं सगळं मी सहन करते आणि ती रागिनी पटवर्धन अजूनही तिचे डावपेच खेळते. इतकं सगळं घडतंय माझ्याबरोबर आणि तरीही मग तुम्हाला असं वाटत असेल की मी चूक आहे किंवा आकाश चूक आहे तर ठीक आहे. आता मात्र पारितोष गप्प होतो. काय बोलावं ते त्याला काहीच कळत नाही. तो निशब्द झालेला असतो. तो फक्त आता ग्लास आणतो आणि भूमीला पाणी देतो आणि म्हणतो की मिसेस भूमी हे घ्या, शांत व्हा, तुम्ही पाणी पिऊन घ्या. तेव्हा ती म्हणते की खरंच मला सांगा ना सर, तुमचं काय उत्तर आहे? खरंच तुम्हाला असं वाटतंय का की आकाश माझ्याबद्दल जे काही पॉझिटिव्ह झाला ते त्याचं चुकीचं वागणं होतं? तो जे काही तुम्हाला बोलला याच्यात त्याची खरंच चूक होती का सर? असं म्हणून भूमी आता त्याच्यासमोरच प्रश्न उभा करते. तर आता इथे पारितोषच्या डोळ्यामध्ये भूमीला स्पष्टपणे दिसून आलेलं असतं की खरंच आकाशबद्दल मी खूप मोठी चूक केली आहे. तर आता भूमी पाणी पिते आणि सगळं फ्लॅशबॅकमध्ये आठवल्यानंतर ती समोर उभी राहते. आकाश म्हणतो की काय हे पारितोष, मला सही करू नको असं म्हणतोयस तू? तेव्हा मग पारितोष म्हणतो की हो आकाश, मी ही सही करू नको अशीच तुला रिक्वेस्ट करतो. तेव्हा मग आकाश म्हणतो की हे काय चाललं आहे तुझं? एकीकडे तू मला हे कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेशनचे पेपर पाठवतो आणि दुसरीकडे मला तू म्हणत आहेस की या पेपरवर सह्या करू नकोस. नक्की सगळं काय चालू आहे तुझं, मला खरं खरं सांग. तेव्हा मग आता तो म्हणतो की हो हे पेपर्स मीच पाठवलेत ना, मग ह्याच पेपर्सवर मीच सही करू नको असं सांगतोय. आणि हो मी आता एक्सेप्ट केलं आहे की मी चुकलो आहे, माझी चूक झाली आहे तुझ्या बाबतीत जो काही निर्णय घेतला आहे ते माझं खरंच चुकलं आहे. त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की पारितोष काय बोलतोयस तू हे? तेव्हा मग तो म्हणतो की हो मी तुझ्या बाबतीतली म्हणजेच भूमी मॅडमच्या बाबतीतली लाईन क्रॉस केली, म्हणूनच आता तू पॉझिटिव्ह झालंस ते मला कळलं. आता आकाश म्हणतो की हे बघ पारितोष, अरे काय बोलतोस काय तू हे? तेव्हा पारितोष म्हणतो की हो अरे मी माझ्या स्टाफबद्दल म्हणू शकत होतो, स्टाफ तर मला काही बोलू शकत नाही, उघड उघड तो मागे मागे बोलतोय, परंतु तू तर माझा मित्र आहेस म्हणूनच तू मला जे काही तुला खटकलं ते खरं खरं तोंडावर पडून टाकलंस ना. ठीक आहे मग, आणि जे काही तू खरं सांगितलंस ते ठीकच आहे. तेव्हा मग आता पारितोष म्हणतो की तुझं वागणं जस्टिफाईड आहे. अगोदर मला राग आला होता की तू असं का वागला, परंतु जेव्हा मला मिसेस भूमींनी खरं कारण सांगितलं तेव्हा मात्र मला समजलं. मिसेस भूमींनी मला सांगितलं आहे की तुमच्या दोघांचं लग्न झालं आहे, तुम्ही नवरा बायको आहात. आता आकाश हा भूमीकडे बघतच राहतो, कारण भूमीने खरं कारण हे आकाशच्या बाबतीतलं त्याला सांगून टाकलेलं असतं, म्हणून आकाशला खूप आनंद होतो. तर आता पारितोष म्हणतो की हे बघ आकाश, जे काही झालं आहे ना त्यासाठी अत्यंत चूक घडलेला आहे. मीही खूप मोठ्याने बोलून गेलो, मीही तुझ्यावर खूप आवाज चढवला आणि मग तत्पूर्वी तू जे काही बोललाय त्याचा मला त्रास झाला आणि मग मी ते कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेशनचे पेपर पाठवले. खरं तर ही सगळी माझी चूकच झाली, तुझ्याबरोबर मी असं वागायला नको हवं होतं. त्यासाठी आता हे कॉन्ट्रॅक्ट आपण टर्मिनेट करत नाही आहोत. मला कळलं आहे की माझी चूक झाली आणि तू पॉझिटिव्ह का वागलास तेही मला कळलं आहे, त्याच्यामुळे आता आपण हा कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करायचा नाही असं पारितोष त्याला बोलून दाखवतो. आणि त्याच वेळेला भूमीचं ते वागणं पाहून आता इथे रागिनीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आता भूमीचं हे आता पुढचं उत्तर काय आहे हे भूमी ऐकायला तिथेच उभी असते.
आणि तिला आता आकाश पुढे काय बोलतोय या बाबतीतलं खूपच टेन्शन आलेलं असतं. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आकाश म्हणत असतो की आई, आता ही प्रॉपर्टी तुझ्या नावावर केल्यानंतरही तू माझ्यावर कसं निस्वार्थी प्रेम करते हे भूमीच्या समोर आलं पाहिजे, आणि तेव्हाच तिला कळेल की ती जो काही विचार करत होती तो चुकीचा विचार होता. म्हणूनच आता रागिनी ही त्याच्याकडे अगदी चिडून बघत असते. तेव्हा आकाश हे ते प्रॉपर्टीचे पेपर्सवर स्वतः सह्या करतो आणि रागिनीला द्यायला देतो. तेवढ्यातच आता भूमी येते आणि भूमी म्हणते की 1 मिनिट आकाश, जरा मला बोलायचं आहे. ती आलेली असते आणि ती म्हणते की हे घे, हे पेपर्स, याच्यावर सह्या कर. तेव्हा मग आकाश म्हणतो की काय, डिवोर्स पेपर? तेव्हा ती म्हणते की हो, हे डिवोर्सचे पेपर आहेत, याच्यावर तू सह्या कर. कारण कसं आहे ना, काहीही झालं तरीही आता ही जी प्रॉपर्टी आहे ना, ती प्रॉपर्टी ही अर्धी माझ्या बाळाची आहे. त्याच्यामुळे त्याच्या भविष्यासाठी ही अर्धी प्रॉपर्टी तू त्याच्या नावावर करायला हवीस. आणि रागिनीच्या बाबतीत तयार केलेले पेपर्स ती फाडून टाकते आणि तिच्याकडे बघतच राहते. तेव्हा मग आता रागिनीलाही या सगळ्याचा खूप धक्का बसलेला असतो. भूमी म्हणते की काय रागिनी, आत्ता आता पुढचे 6 महिने तरी तुमच्या नावावर काही प्रॉपर्टी होत नाही, आणि पुढचे 6 महिने तर काय मी तुम्हाला या घरामध्ये टिकूच देत नाही, असं म्हणून आता रागिनीला ती चॅलेंज देते. आता नेमकं पुढे काय काय घडणार आणि भूमी ही नेमकी आकाशला आणि रागिनीला कशा प्रकारचा दणका देणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.